हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण सीटेट TET या परीक्षेमधील EVS या विषयातील EVS पेडागॉजीमधील EVS शिकवण्याची उद्दिष्टे, त्याचबरोबर NCF 2005 नुसार NCF 2005 वर कायम 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. तर त्यातील आपण 100 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, NCF 2005 नुसार EVS शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट काय? उत्तर आहे, मुलांना त्यांच्या परिसराशी जोडणे व त्याबद्दल संवेदनशील बनवणे. पुढचा प्रश्न, NCF 2005 नुसार इयत्ता 1 ते 5वी मध्ये विज्ञान व समाजशास्त्र वेगळे का शिकवत नाही? कारण उत्तर आहे, कारण लहान मुलांसाठी पर्यावरण एकात्मिक असते, ते वेगळे पाहू शकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया, EVSचा अभ्यासक्रम किती संकल्पनांभोवती फिरतो? तर एकूण 6 मुख्य संकल्पनांभोवती EVSचा अभ्यासक्रम फिरतो. त्यातील ते कोणते ते पाहूया. कुटुंब, मित्र, अन्न, पाणी, निवारा, प्रवास आणि वस्तू. पुढचा प्रश्न, EVS शिकवण्याचे 3 प्रमुख उद्दिष्टे सांगा. पहिले आहे निरीक्षण क्षमता विकसित करणे, दुसरे आहे चिकित्सक विचारसरणी आणि तिसरे आहे पर्यावरण संरक्षणाची जाणीव. पुढचा प्रश्न पाहूया, मुलांमधील कुतूहल वाढवणे हे कोणते उद्दिष्ट आहे? तर उत्तर आहे ज्ञानात्मक उद्दिष्ट. पुढचा प्रश्न पाहूया, झाडे लावण्याची सवय लावणे हे कोणते उद्दिष्ट आहे? तर भावनात्मक व कृती संबंधी उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, NCF 2005 नुसार EVS कसे शिकवावे? तर NCF 2005 नुसार EVS पाठ्यपुस्तक केंद्रित नाही, तर कृती, निरीक्षण, अनुभव यातून EVS हा विषय शिकवावे. पुढे पाहूया, स्थानिक ते जागतिक हे EVSचे कोणते तत्व आहे? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे तत्व आहे. पुढचा प्रश्न पाहूया, EVS मध्ये एकीकरण म्हणजे काय? विज्ञान, सामाजिक शास्त्र, भाषा यांचे एकत्रित अध्यापन म्हणजे EVS एकीकरण होय. EVS मध्ये एकीकरण होय. पुढे पाहूया, पुढचा प्रश्न, NCF 2005 नुसार मूल्यमापन कसे असावे? तर उत्तर आहे सतत व सर्वंकष CE तर आणि फक्त परीक्षेवर अवलंबून नाही. पुढचा प्रश्न पाहूया, EVS मध्ये क्षेत्रभेटीचे महत्त्व काय आहे? तर उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते, अमूर्त संकल्पना मूर्त होतात. पुढे पाहूया, मुलांना प्रश्न विचारू द्या हे कोणते NCF तत्व आहे? उत्तर आहे रचनावाद. मूल स्वतः ज्ञानाची रचना करते. पुढचा प्रश्न पाहूया, EVSचे शिक्षण बालकेंद्रित का असावे? कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची गती व अनुभव वेगळे असतात. पुढे पाहूया, जेंडर संवेदनशीलता EVS मध्ये कशी आणावी? उत्तर आहे आई स्वयंपाक करते, वडील शेतात जातात अशा साचेबद्ध भूमिका न दाखवता. पुढचा प्रश्न पाहूया, EVS मध्ये कथा व गाणी का वापरावीत? कारण भावनिक जोड निर्माण होते व संकल्पना लक्षात राहते. पुढे पाहूया, पर्यावरण साक्षरता म्हणजे काय? उत्तर आहे पर्यावरणाच्या समस्या समजून घेऊन कृती करण्याची क्षमता म्हणजे पर्यावरण साक्षरता होय. पुढे पाहूया, NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय? तर सहाय्यक, मार्गदर्शक, माहिती देणारा नाही, तर सहाय्यक व मार्गदर्शक असावा. पुढे पाहूया, EVS मध्ये समुदाय सहभाग का महत्त्वाचा? कुंभार, शेतकरी, डॉक्टर यांच्याकडून मुले प्रत्यक्ष शिकतात म्हणून. पुढे पाहूया, बहुविध
शाखीय दृष्टिकोन म्हणजे काय? तर एकाच विषयाला विज्ञान, इतिहास, भूगोल या नजरेतून पाहणे. उदाहरणार्थ पाणी. पुढे पाहूया. EVSचा अभ्यासक्रम विषय केंद्रित नसून कसा आहे? तर तो विषय वस्तू केंद्रित आहे. पुढे पाहूया. इयत्ता 3साठी EVSची एक थीम सांगा. उत्तर आहे कुटुंब आणि मित्र. पुढे पाहूया. इयत्ता 5वीसाठी एक थीम सांगा. उत्तर आहे गोष्टी कशा काम करतात. पुढे पाहूया. NCF 2005 नुसार पाठ्यपुस्तक काय आहे? तर उत्तर आहे शिकण्याचे एक साधन, एकमेव साधन नाही. तर शिकण्याचे एक साधन आहे, फक्त एकमेव ते साधन नाही. पुढे पाहूया. चूक ही शिकण्याची पायरी आहे, हे कोणते तत्व आहे? उत्तर आहे रचनावादाचे तत्व आहे. पुढे पाहूया. EVS मध्ये प्रकल्प कार्य का द्यावे? उत्तर संशोधन वृत्ती, सहकार्य, सादरीकरण कौशल्य वाढते. पुढे पाहूया. दिव्यांग समावेशित शिक्षण EVS मध्ये कसे? तर सर्व मुलांना कृतीत सहभागी करून, स्पर्श साधने वापरून. पुढे पाहूया. NCF 2005 नुसार भार म्हणजे काय? तर न समजणारी तर पाठांतराची माहिती. EVS. पुढे पाहूया. EVS मध्ये स्थानिक ज्ञानाला का महत्त्व? कारण आजीचे उपाय, स्थानिक शेती पद्धत हे सुद्धा एक विज्ञान आहे, म्हणून स्थानिक ज्ञानाला महत्त्व आहे. पुढे पाहूया. शाश्वत विकास EVS मध्ये कधी शिकवावा? इयत्ता 3री पासून पाणी जपून वापरा यासारख्या कृतीतून शिकवावा. पुढे पाहूया. मूल्यमापनाची 2 साधने सांगा. तर निरीक्षण नोंदवही आणि मुलांचे पोर्टफोलिओ. पुढे पाहूया. मुक्त प्रश्न म्हणजे काय? मुक्त प्रश्न म्हणजे काय? उत्तर आहे ज्याला एकापेक्षा जास्त उत्तर असू शकतात त्याला आपण मुक्त प्रश्न असे म्हणतो. उदाहरणार्थ कचऱ्याचे काय करावे असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाची उत्तरेही वेगवेगळी येतात, म्हणून त्याला मुक्त प्रश्न असे म्हणतात. पुढचा प्रश्न. NCF 2005 मध्ये 5 कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली बनले? तर प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली NCF 2005 बनले. पुढे पाहूया. लर्निंग विदाउट बर्डन अहवाल कोणी दिला? तर यशपाल समिती यांनी 1993 मध्ये. पुढे पाहूया. EVS मध्ये विवाद का घडवून आणावेत? कारण उदाहरण पाहूया. प्रथम आपण धरण बांधावे की नाही हा जर प्रश्न असेल तर त्यावर अनेक याने विचार क्षमता व निर्णय क्षमता वाढते, म्हणून वादविवाद घडवून आणावा. पुढे पाहूया. पर्यावरण नीतिमत्ता म्हणजे काय? उत्तर आहे निसर्गाबद्दल जबाबदारीची भावना, झाड तोडणे चूक वाटणे. पुढे पाहूया. कृती संशोधन शिक्षकाने का करावे? कारण आपली शिकवण्याची पद्धत अधिक चांगली करण्यासाठी. पुढचा प्रश्न. सावली कधी मोठी होते? उत्तर आहे सूर्य खाली असताना, सकाळी किंवा संध्याकाळी सावली मोठी होते. पुढे पाहूया. कोणत्या बिया पाण्यावर तरंगतात? तर पोकळ हलक्या बिया पाण्यावर तरंगतात. कोणता कागद पाणी लवकर शोषतो? उत्तर आहे टिश्यू पेपर. पुढे पाहूया. चुंबक कशातून आरपार करतो? कागद आणि काच. पुढे पाहूया. उकडलेले अंडे व कच्चे अंडे कसे ओळखाल? अंडे फिरवून. उकडलेले जास्त वेळ फिरते. पुढे पाहूया. लिंबू पाण्यात का तरंगतो?
तरंगते? तर उत्तर आहे साल काढल्यावर बुडतो आणि सालातील हवेमुळे तो तरंगतो. पुढे पाहूया. थंड पाण्याच्या ग्लासावर पाणी का जमा होते? उत्तर आहे कारण हवेतील बाष्पाचे संक्षेपण यामुळे. पुढे पाहूया. फुगा गरम केल्यावर काय होते? फुगतो, हवा प्रसरण पावतो. पुढे पाहूया. आवाज कशामुळे येतो? कंपनामुळे आवाज येतो. पुढे पाहूया. प्रकाशाचा परावर्तन नियम कसा दाखवाल? आरसा व टॉर्च या प्रयोगाच्या माध्यमातून. पुढे पाहूया. वनस्पती अन्न कोठे बनवते? उत्तर आहे पानात. प्रयोग पानावर काळा कागद चिटकवून हा आपण प्रयोग करू शकतो. पुढे पाहूया. पाण्याची चव कशामुळे? तर उत्तर आहे विरघळलेल्या क्षारामुळे येते. प्रयोग करून बघायचा असेल तर ते प्रयोग आहे पाणी आटवून पाहणे. या प्रयोगामुळे आपल्याला पाण्याची चव कशामुळे येते हे कळू शकते. पुढे पाहूया. ऋतू संकल्पना कशी शिकवावी? उत्तर आहे वर्षभरातील झाडांचे निरीक्षण नोंदवहीनुसार. पुढे पाहूया. मापन शिकवण्यासाठी काय वापराल? उत्तर आहे दोरा, हातवीत, पावले. मापन आधी. पुढे पाहूया. नकाशातील चिन्हे कशी शिकवावी? उत्तर आहे शाळेचा नकाशा काढून चिन्हे ठेवणे. पुढे पाहूया. कचरा व्यवस्थापन प्रकल्प काय? उत्तर आहे वर्गातील कचऱ्याचे वर्गीकरण, ओला सुका, 1 आठवडा. पुढचा प्रश्न पाहूया. घनता कशी शिकवाल? पाणी, तेल, मध एका ग्लासात थर लागतात. पुढे पाहूया. NCF 2005 नुसार गृहपाठ कसा असावा? उत्तर आहे निरीक्षणावर आधारित. उदाहरणार्थ तुमच्या घरातील 5 वनस्पती लिहा. पुढचा प्रश्न पाहूया. अपंग समावेशसाठी प्रयोगात काय बदल कराल? उत्तर अंध मुलांसाठी स्पर्श करून ओळखता येणारे साहित्य. पुढे पाहूया. मूल्यमापनमध्ये दर्जा कशाला म्हणतात? उत्तर आहे मुले किती शिकली हे गुणवत्तेच्या आधारे मूल्यमापन करणे. पुढे पाहूया. निरीक्षण कौशल्य कसे तपासाल? उत्तर वर्गाबाहेर 10 मिनिटे काय दिसले लिहायला सांगणे. पुढचा प्रश्न. वर्गीकरण कौशल्य कसे? उत्तर आहे पान. पानाचा आकार कसा आहे? पानाच्या कडा कशा आहेत? पानाच्या शिरा कशा आहे? यावरून गट करणे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न. प्रदूषण कसे दाखवाल? उत्तर पांढरा रुमाल 1 दिवस चौकात बांधणे. पुढचा प्रश्न. जीवाश्म संकल्पना कशी? उत्तर आहे पानाचा ठसा चिकणमातीवर घेणे. पुढचा प्रश्न पाहूया. अंदाज कौशल्य कसे? तर उत्तर या बाटलीत किती गोट्या मावतील आधी विचारणे. पुढचा प्रश्न. नोंद करणे का महत्त्वाचे? उत्तर शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होतो. पुढे पाहूया. प्रश्न विचारणे हे कोणते कौशल्य आहे? उत्तर आहे चौकस वृत्ती. पुढे EVS मध्ये नाट्यीकरण का वापरावे? कारण उत्तर पाण्याची यात्रा या नाटकातून जल समजते. पुढे पाहूया. वादसंवाद कोणत्या विषयावर? उत्तर प्लास्टिक बंदी योग्य की अयोग्य. पुढे स्थानिक खेळ EVS मध्ये कसे वापराल? उत्तर कबड्डीमधून दिशा बळ संकल्पना समजावणे. पुढे पाहूया.
आकलन तपासण्यासाठी प्रश्न कसा? उत्तर, जर पाऊस पडला नसता तर. पुढे पाहूया. उपयोजन तपासण्यासाठी प्रश्न. उत्तर, घरात पाणी वाचवण्यासाठी 3 उपाय सांगा. पुढे पाहूया. विश्लेषण कौशल्य कसे? उत्तर, गाव व शहरातील घरात फरक काय? हे विश्लेषण कौशल्यावर प्रश्न आहेत. पुढे संश्लेषण कौशल्य कसे? उत्तर, कचरा व पाणी समस्या सोडवण्यासाठी योजना बनवा. पुढे पाहूया. मूल्यांकन कौशल्य कसे? उत्तर, धरण बांधणे चांगले की वाईट? तुमचे मत कारणांसह सांगा. हे मूल्यांकन कौशल्य आहे, त्याचं उदाहरण आहे. पुढे पाहूया. NCF 2005 नुसार EVSची 6 थीम कोणती? तर कुटुंब, मित्र, अन्न, निवारा, पाणी, प्रवास आणि वस्तू या NCF 2005 नुसार EVSच्या 6 थीम आहेत. पुढे पाहूया. पर्यावरण म्हणजे काय? उत्तर, आपल्या सभोवतालच्या सर्व जैविक व अजैविक घटक म्हणजे पर्यावरण होय. पुढे EVS शिक्षकाने कोणती प्रतिज्ञा घ्यावी? उत्तर, मुले घोकंपट्टी करणार नाही, अनुभवातून शिकतील, ही प्रतिज्ञा घ्यावी. पुढचा प्रश्न. NCF 2005चे ब्रीदवाक्य काय? भारमुक्त शिक्षण. पुढे EVS मध्ये ICT कसे वापरावे? उत्तर, व्हिडिओ दाखवून चर्चा, गुगल मॅपवरून शाळा शोधणे. पुढे पाहूया. समावेशित वर्गात प्रयोग करताना काय काळजी घ्याल? उत्तर, सर्व मुलांना भूमिका देणे, सहानुभूती नको, समान संधी देणे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.